गोष्टी मगापासून ऐकतो आहोत. अनुभवाचंच आहे सगळं, खूप वर्षापासून बघतो आहोत. त्यामुळे एक एक गोष्ट बघताना, बोलताना, ऐकताना, हेमंतजींना ऐकताना इतकं काही भरून आलंय की मला हिला काय विचारायचं होतं मी विसरूनच गेली आहे जवळजवळ. सो चांगलं आहे की क्लू कार्ड्सची सध्या फॅशन आहे आणि माझ्याकडे माझी 2 क्लू कार्ड्स आहेत. तर मला हे सगळं व्यवस्थित शेवटापर्यंत नेता येईल. आणि तसंही हा आपला खूपच हृदय आणि खूप जिव्हाळ्याच्या लोकांसाठीचा कार्यक्रम आहे. तर सुरुवात करताना सवितासाठी मला एक कविता म्हणावीशी वाटते. तुमच्या परवानगीने आपण ती वाचूया आणि सुरुवात करूया. निखळ नीटस नेमके स्वच्छ सुंदर विचार. निखळ नीटस नेमके स्वच्छ सुंदर विचार, कृती म्हणाल तर विचारांना विवेकाचा आधार. इवल्या इवल्या क्षणातून उधाणणारं सुख, देत्या हाताचं समाधानाचं अप्रूपाचं रूप. जिथे असेल कमी तिथे पुरून उरण्याचं भान. जिथे असेल कमी तिथे पुरून उरण्याचं भान. बुरं सोडून भलं पाहणं हीच जगण्याची शान. हसरे बोल जिव्हाळा खोल. एखादी हास्याची लकेर असल्याशिवाय माझ्या सखीला बोलताच येत नाही कधी. हसरे बोल जिव्हाळा खोल, मदतीचा हात कायमचाच तसा. हसरे बोल जिव्हाळा खोल, मदतीचा हात कायमचाच तसा. सविता नावाची तेजाची आरास, देवघरातला नंदादीप जसा. तर सगळ्यात पहिल्यांदा बरीचशी माहिती आपल्याला मिळाली आहे, तर त्याचा पुनरुच्चार न करता सविताताईंच्या काही खाजगी अनुभवांकडे, त्यांच्या काही कौटुंबिक गोष्टी ज्या आम्ही ज्याचे साक्षीदार आहोत, आम्ही पाहिल्या आहेत आणि मला असं वाटतं की या निमित्ताने त्या सगळ्यांशी शेअर व्हाव्या, तर त्याच्यावर जास्ती भर द्यायचा मी आज प्रयत्न करणार आहे. तर सविताताई, ही जी समाजसेवेची उर्मी तुमच्यामध्ये आहे आणि ती वारंवार अशी उसळून वर येते, तर ती कुठून आणि कशी तुमच्यापर्यंत पाझरली ते थोडक्यात. खरं तर मी म्हणेन की आपण जन्म कुठे घ्यावा हे आपल्या हातात नसतं. आणि त्या बाबतीत खरंच मी खूप भाग्यवान की नगरच्या थोर समाजसेवी म्हणा की जानकीबाई आपटे यांनी 1934 साली अहमदनगरमध्ये दलित मुलींसाठी की ज्या वंचित होत्या त्यांच्यासाठी बालिकाश्रमाची स्थापना केली. आणि अशी अनेक प्रकारची समाजकार्य त्यांनी नगरमध्ये उभी केली. तसंच माझे वडील श्री भालचंद्र आपटे हे तर कामगार नेते म्हणून प्रसिद्ध होते. माझी आई, माझी काकू अंधांसाठी काम करत होती. माझ्या आत्या करंदीकर, माणिकताई करंदीकर, जयंत करंदीकर आपणा सर्वांना ठाऊक आहेत, ते सगळे बालिकाश्रमाची धुरा समर्थपणे नंतर सांभाळत होते. माझ्या दुसऱ्या आत्या कलाताई जोशी यांनी कर्णबधिरांसाठी इथे शाळेची स्थापना केली. म्हणजे आमचं संपूर्ण घराणं, संपूर्ण कुटुंब ह्याला एक तुम्ही काय म्हणा परंपरागत समाजसेवा वगैरे हा फार मला वरवरचे शब्द वाटतात. त्याहीपेक्षा मी म्हणेन की ही करुणा, या सगळ्यांच्या या वंचितांबद्दल, उपेक्षितांबद्दल समाजातल्या वाटणारी करुणा ही मला वाटतं ह्या सगळ्यांच्याकडून माझ्यामध्ये शिरपत आली आणि त्यामुळे मी ह्याकडे वळले किंवा हे भान मला आलं असं मी म्हणेन. भाग्यवान आहात, कारण हे जीन्स घेऊनच तुम्ही जन्माला आलात. त्यामुळे हे तुमच्या हातात पुढे आलं नसतं आणि तुम्ही वाढवलं नसतं तरच नवल वाटलं, करत आलात. तर हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला असं वाटलं की आता भरपूर वेळ आपल्या हातात आहे आणि आता आपण काहीतरी सुरू करावं, तर ह्या मधल्या कालखंडाबद्दल, तुमचं कुटुंब, तुम्ही त्यांच्यासाठी केलेल्या गोष्टी, त्याबद्दल आम्ही थोडं जाणून घेऊ इच्छितो. आता खरं तर मी जसं म्हटलं की आईवडिलांचं, तर त्याच्याहीपेक्षा आता असं म्हणायला आवडेल की त्यानंतरची गेली 45 वर्ष, यावर्षी आमच्या लग्नाला 45 वर्ष होतील, तर त्यामुळे त्यानंतर आपल्याच सगळ्या आपल्या जोडीदाराची आणि ती सुद्धा समंजस साथ
आपल्या सगळ्या ज्या काही आवडीनिवडी माझ्या होत्या, की मला पुष्कळ समाजकार्याची आवड होती, मी त्यासारख्या कुटुंबामध्ये वाढलेली होते, तो संस्कार माझ्याकडे होता, पण तशा संधी मला उपलब्ध करून देणं आणि त्या मला त्याच्यासाठी खत पाणी घालणं हे माझ्या कुटुंबाने केलं. म्हणजे मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की माझे पती हेमंत काळे, म्हणजे जे माझे सख्खे मित्र आहेत खरं तर, की तसं नातं आमचं पहिल्यापासून होतं आणि त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की याच क्षेत्रात काहीतरी भरीव असं आपण करायचं, हे आमचं ठरलेलं होतं. पण त्याच बाबतीमध्ये तशीच साथ सगळ्या कुटुंबाची, म्हणजे थोडक्यात माझी दोन्ही मुलं, आणि आज तर मला सांगायला आवडेल की माझ्या दोन्ही सुना आणि अगदी नातवंडांपर्यंत सुद्धा ही समाज सेवा वगैरे मी म्हणत नाही, कारण तो फार वेगळा शब्द आहे, तर हे समाजभान हे सगळं झिरपवत आलेलं आहे. याचं मी खरंच भाग्यवान की हे सगळ्यांचं मला साथ लाभली आहे. म्हणजे माझ्या प्रत्येक जे काही मी उपक्रम करते किंवा आपण आकांक्षाचं जे काही आम्ही उभी केली, तर त्यामागे या सगळ्यांचं सहकार्य हा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा वाटा आहे. तसंच आमचे समविचारी मित्र जे आमच्याबरोबर पहिल्या दिवसापासून आहेत, त्यांचा मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करणार आहे, कारण त्यांच्यापैकी सगळे या ठिकाणी आज उपस्थित राहू शकले नाहीये. तर आमचे मुंबई, पुणे, नगर इथले सगळीकडचे आमचे विश्वस्त आहेत. या विश्वस्तांची भूमिका फार मला महत्त्वाची वाटते, की इथे बसलेल्या आहेत विजयाताई निसळ, भूपाली निसळ किंवा सुधाकर निसळ यांना आपण ओळखत असाल. तर ही माणसं, त्यानंतर नगरमधलेच रमेश वाबळेजी, त्याचप्रमाणे साळी यांनी आम्हाला एक मशीन दिलं. वाबळेंनी आम्हाला अनेकदा सिनेमाचा आनंद दिला आणि पहिल्यांदी जागा त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. तर तसंच पुढे जे आता आपण रद्दीतून हे केलं, असं आपण हे सगळं ऐकलं, तर त्या रद्दीचं जे काही आम्हाला टनात लागायची, तर मला वाटतं त्याच्यातले 2 अनुभव मी सांगू इच्छिते. बोलूया त्याच्याबद्दल. त्याबद्दल बोलू. त्याच्या आधी मी आपल्याला असं विचारीन की अपंगांसाठी किंवा आपण म्हणूया दिव्यांगांसाठी काहीतरी तुम्हाला करायचंय एवढं ठरलं, आणि जेव्हा तुम्ही सगळ्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्या पार पाडत होतात, तेव्हा तुमच्या अख्ख्या कुटुंबाने तुम्हाला पाठिंबा दिला आहे. तर भावच लागतं, कारण एखादं कोणीतरी जेव्हा एक कर्तव्य पार पाडत असतं, तेव्हा बाकी सगळ्या कुटुंबांनी मुकाट्या त्यांना पाठबळ द्यायचं असतं, त्याच्याशिवाय ते होतच नाही. एक छोटीशी गंमत सांगते की एका कर्तृत्ववान पुरुषाच्या पाठी एक स्त्री असते असं म्हणतात, तसं एका कर्तृत्ववान स्त्रीच्या पाठी जर अवघं कुटुंब नसेल तर फक्त एक करू नाही शकत समजूतदार मोलकरी नसते. तर हे जे तिची कामं वाटून घेणं आणि तिच्या मागे राहणं, हे हेमंतजींनी केलं, मुलांनी केलं, सगळ्या कुटुंबांनी केलं, म्हणून आज एक सुंदर स्वप्न साकार झालं. मग ह्या दिव्यांगांसाठी काही करावंसं वाटलं तर सेवा करावी ना, त्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी, त्यांची सेवा करावी, त्यांना अजून इथून इथे जायचं असेल तर त्यांना मदत करून तिथपर्यंत घेऊन जावं. हा पांडा, ही राजमार्ग ही सोडून त्यांच्यासाठी काहीतरी उद्योग निर्माण करावा, हे कुठून मनात आलं हे मला पहिल्यांदा सांगा. आणि हा जो व्यवसाय पूर्ण उभा झाला, त्याच्यासाठी एका नव्या पैशाचं सुद्धा शासकीय अनुदान तुम्ही घेतलेलं नाही हे मला पूर्णपणे माहिती आहे. तर एकही नवा पैसा शासकीय अनुदानाकडून न घेता, कुणाकडेही कधीही कसली याचना न करता, मला आठवतंय तोपर्यंत तरी कुठलाही एखादा सामाजिक उपक्रम करायचा म्हटला की पहिल्यांदा तिकीटं खपवायची, त्याच्यातून फंड उभा करायचा आणि मग आप्तस्वकीयांनी आपल्या नात्या खातर ते तिकीटं घ्यायची, असा पायंडा आहे. यातलं काहीही सवितांनी कधीच केलं नाही, नेवर. तर मग व्यवसायासाठी भांडवल गरजेचंच होतं, हे तर काही करायचं नव्हतं. तर मग ह्या भांडवलाचं काय केलं? आणि आकांक्षा रुजवताना जसं तुम्ही म्हणलात, खतपाणी घालणारे आणि तुम्हाला मदत करणारे जे हात होते त्याबद्दल सांगा, आणि मग आपण तुमच्या ह्या उद्योगाच्या कच्च्या मालाकडे येऊया. आता जसं विचारलं तसं मी 10 वर्ष मला नगरमधलं जे कर्णबधीर विद्यालय आहे तिथे काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेला आत्ता ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं की एक युनिव्हर्सिटीचा प्रोजेक्ट होता,
तर तो प्रोजेक्ट करत असताना नगरमधले जे 98% दिव्यांग हे बेरोजगार आहेत, तर असं लक्षात आलं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी मला जाणवली की त्या दिव्यांगांनाच काही करायची इच्छा नाहीये. तर त्यांच्यामध्ये मुळात आत्ता हेमंतनी सांगितलं तसं की त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे, ती त्यांना जाणवून देणं आणि त्याची जाणीव त्यांना झाल्यानंतर त्यांच्या हातात काही असेल, कारण शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या हजारो संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये, पण असं त्यांना काम देणारी मात्र अत्यंत दुर्दैवाने अत्यंत कमी संस्था आहेत. आणि त्याच्यामध्येही कर्णबधीर, अंध, अस्थिव्यंग आणि मतिमंद या सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणारी तर मला वाटतं आपली आकांक्षा एकमेव ही संस्था आहे. वा, खूप छान. तर या सगळ्यांची अडचणी मला ठाऊक होत्या. यांना रोजगार कशा पद्धतीने आपण उपलब्ध करून देऊ यावर आम्ही विचार केला. त्यावेळेला आम्ही सगळे जेव्हा समविचारी, सगळ्यात पहिल्यांदा आमच्या दोघांचं मत असं होतं की कुठलंही शासकीय अनुदान न घेता स्वतःच्या खर्चातून आपण हे उभं करायचं. म्हणून मला सांगायला आनंद वाटतो की आकांक्षाची जी वास्तू आहे ती संपूर्ण आम्ही आमच्या दोघांच्या कष्टातून उभारलेली वास्तू आहे. सलाम सलाम. आणि त्या वास्तूमध्ये हा प्रोजेक्ट गेली 18 वर्ष चालू आहे. आणि तो आपण केल्यानंतर आपण आधी समाजाला आपण सांगू शकतो ना की हे आमचं आहे आणि तिथे आम्ही करतो. मग तिथे आम्ही वर्किंग विमेन हॉस्टेल सारखा एक प्रोजेक्ट राबवला की तो नॉर्मल बायकांसाठी होता, पण त्याच्यातनं मिळणारं संपूर्ण उत्पन्न, त्याच्यातला प्रत्येक रुपया आकांक्षासाठी वापरला जात होता. असे अनेक प्रोजेक्ट आम्ही आकांक्षासाठी राबवले. आणि त्याच्यातनं कारण काय होतं आमच्या हे लक्षात आलं अनेक संस्थांवर काम करत असताना की अनुदान नाही आलं शासकीय की संस्था पांगळी होते. आणि म्हणून संस्था जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तरच आपण काही करू शकतो. मग आर्थिक बळ देण्याचं आमच्या आत्तापर्यंतच्या आम्ही दोघंही, मी पण LIC एजंट होते, मी पण 10 वर्ष नोकरी करत होते, हेमंतचा संपूर्ण व्यवसाय सेटल होता, तर आम्ही दरवर्षी काही रक्कम ही बाजूला काढून ठेवत होतो समाजसेवेसाठी की आम्हाला हे स्वप्न साकार करायचे. तर 25 वर्षानंतर मला सांगायला आवडेल की मी वयाच्या 45व्या वर्षी आम्ही याची सुरुवात केली आहे. आणि त्यामुळे आम्हाला त्याच्यानंतर कुठेही मागे वळून बघावं लागलं नाही. आणि मग त्यामुळे आर्थिक हा जो काही प्रॉब्लेम होता तो सुटला. आणि त्यांची जी उत्पादनाची निवड होती ती अत्यंत डोळसपणे, कारण औद्योगिक सगळे जे काही आपले विश्वस्त आहेत ते सगळे उद्योजक आहेत. आणि त्यामुळे उत्पादनाची निवड जास्त काही त्याच्यामध्ये त्यांना स्किल्सचं कुठेतरी जाऊन प्रशिक्षण घ्यावं लागणार नाही अशा पद्धतीची आम्ही पाकिटं की एक पंचिंग मशीनवर त्याचं कटिंग होईल, तुम्ही इथे पाहिलं, आणि त्याच्यानंतर ते पेस्टिंग करू शकतील किंवा हाताने जे काही त्यांना करता शक्य आहे अशा क्षमतांचा त्यांचा विकास करणं असं आमचं ध्येय बनलं. आणि आम्ही वर्कशॉपच आपण चालवायचं अशा ध्येयाने आकांक्षाची सुरुवात केली. खूप छान. म्हणजे किती आधीपासून हा विचार होता आणि तो प्रत्यक्षात जेव्हा आला त्याच्यानंतर त्याची फळं, आणि त्यालाही आता 21 वर्ष झाली, ही जाणीव, ही पाझरलेली जाणीव. तर आकांक्षामध्ये जी सुरुवात झाली उद्योगाची आणि ह्या सगळ्या उद्योगाकडे बघण्यासाठी तुम्हाला जी दृष्टी मिळाली ती त्याचे प्रणेते समोर बसलेले आहेत, त्यांनी व्यवहार कुशल आणि खूप जणांना मार्गदर्शन करणारे. तर मग हे सुरू केल्यानंतर त्याच्या कच्च्या मालाचा जो पुरवठा होता तो जमवाजमवी त्याची करण्यासाठी काळे कुटुंब हे समाजातलं एक प्रथितयश, एक प्रस्थापित कुटुंब होतं. खाऊन पिऊन सुखी आनंदी असं कुटुंब होतं. आणि अशा कुटुंबात वावरत असताना रद्दी गोळा करणं अशासारख्या एखादा प्रकल्प हातात घेणं आणि त्याच्यासाठी कोणीतरी माणसं लावून तुम्ही ते करून आणा असं न म्हणता स्वतः जाऊन करणं, स्वतःच्या मुलांना हाताशी धरून करणं, ही मला खूप मोठी गोष्ट वाटते. तर ह्यातले तुम्हाला भलेबुरे खूप अनुभव आले असतील. मला त्यातला एक खूप चांगला आणि एक खूप वाईट असे दोन्ही अनुभव सांगा प्लीज. आता पहिल्यांदा मी तुम्हाला, म्हणजे वाईट असं मी त्याला म्हणणार नाही, ती आत्ता आपण म्हणतो तसं समाजाची मानसिकता आहे. तर एका आम्ही बँकेमध्ये ती जे काही त्यांचा वेस्ट पेपर असतो, कॉम्प्युटरचा वेस्ट पेपरपासून ती बनायची पाकिटं, तर तो मागायला आम्ही गेलो होतो. त्यांना मी सांगितलं की आम्हाला हा पेपर लागतो. तर आम्ही समोर गेलो तर त्यांनी संपूर्ण जे काही त्यांचं सगळे काम करत होते त्यांच्या पुढे ज्या डस्टबिन होत्या त्या सगळ्या आमच्या समोर त्यांनी ठेवल्या आणि काय घेतला सगळे चुरगळलेले पेपर त्याच्यामध्ये टाकलेले आणि ते सगळ्या डस्टबिन आम्ही ठेवल्या. आणि माझ्याबरोबर आकांक्षातले 4-5 जण होते आणि आमच्या समोर त्यांनी ठेवल्या आणि घ्या म्हणाले.
मी म्हटलं हे आता काय अवघड आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला नकारात्मकतेचं त्याला सकारात्मक रूप देणं ह्याच्यासाठी अतिशय झगडा करावा लागला. खरं सांगते हा झगडा होता समाजाशी. तर मग मी काय केलं की त्याच्या जो कोण मॅनेजर होत्या त्या मॅनेजरना बोलवलं. त्यांना म्हटलं की एक काम करा मॅडम, तुमच्या सगळा जो स्टाफ आहे त्याला फक्त मला 5 मिनिटं द्या. म्हणून मी त्या सगळ्या स्टाफला एकत्र केलं आणि त्यांना ही रद्दी म्हणजे हे तुमच्या दृष्टीने ही चुरगळलेली रद्दी आहे, तुम्ही बँक चालवताय, सगळं सगळं मान्य आहे. पण ही रद्दी, ह्या रद्दीतून आम्ही काय बनवणार आहोत आणि ही पाकिटं कोण तयार करणार आहे, त्याच्यातनं या रद्दीतुल्य घटकांना काय मिळणार आहे आणि ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, हे सगळं आम्ही त्यांना समजून सांगितलं. आणि मला सांगायला प्रत्येक ठिकाणी आम्हाला हे करावं लागलं. बँका, LIC जिथे जिथे आम्हाला रद्दी हवी होती तर तिथे तिथे आम्ही जाऊन हे असं करून मग आनंद वाटतो की त्यांनी मग सन्मानाने त्या खोक्यांमध्ये ठेवायला सुरुवात केली आणि मग महिन्याच्या शेवटी आम्हाला बोलून सन्मानाने ती रद्दी दिली. म्हणजे ही मानसिकता बदलली. आणि दुसरं एक महत्वाचं उदाहरण रद्दीच्याच बाबतीतलं की मग आमचं इतकं जोरात उत्पादन सुरू झालं की दिवसाला 25,000 पाकिटं आम्ही करत होतो आणि गुणवत्ता, उत्तम गुणवत्ता होती म्हणून आम्ही टिकून राहिलो आज गेली 20 वर्ष. हेही मला सांगायला आवडेल की गुणवत्तेच्या बाबतीत आम्ही कुठलेही म्हणजे ज्याला आपण काहीतरी तडजोड करू तर तशी कधीही केली नाही. कुठल्याही याची तडजोड आम्ही केली नाही. आणि म्हणून पुण्याहून आम्ही ती रद्दी आणायला सुरुवात केली. तर मार्केट यार्ड मधल्या एका रद्दीवाला, एक अतिशय मोठा रद्दीवाला, म्हणजे त्याचं काय कोट्यावधीत असेल त्याचा सगळं आहे, तर त्याच्या तिथे गेल्यानंतर त्यांनी ती सगळी काय त्याला जाणवलं माहिती नाही, पण त्यांनी इतका आम्हाला छान हात दिला की नाही तुम्ही काही काळजी करू नका. मग त्याच्या सगळ्या रद्दीच्या दुकानात मी हिंडायची दर महिन्याला आणि मग तिथली आम्हाला आवश्यक, आम्हाला जी काही म्हणजे शक्य आहे आम्हाला त्याच्यातनं पाकिटं करणं, ते सगळे आकार प्रकार, ती सगळी रद्दी मी तिथे स्वतः शोधायची आणि मग त्याच्यातनं तो टनानी ट्रकनी तो या ठिकाणी तो माल पाठवायचा आणि तो तिथे गेल्यानंतर इतका छान बोलायचा. त्याच्याकडे ती कुठून आहे, कारण पुण्यामध्ये सगळ्या IT कंपन्या खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे तिथे आम्हाला ती उपलब्ध व्हायची. पण त्याचं इतकं वेगळ्या प्रकारचं नातं जुळलं माझ्याशी की तो म्हणजे मला बहीण मानायला लागला कि बहन जी आप ऐसा कुछ तो भी कर रहे, तो हम इतना करे तो क्या है, उसमें कुछ नहीं है. तर भले आम्ही विकत घेत होतो त्याच्याकडून, पण ते सन्मानाने तो त्याच्याकडे आली की आम्हाला कळवत होता. हे दुसरं उदाहरण. आणि मग टनानी रद्दी घेऊन टनानी पाकिटं आम्ही दिली. हे पण जास्त महत्वाचं की हे आव्हान आम्ही स्वीकारलं आणि ते सगळ्या दिव्यांगांनी पूर्ण केलं. खरंच मला वाटतं एकदम जोरदार टाळ्या. ये जज्बा सलाम करने के काबिल है और कुछ कहा नहीं जा सकता. किती सुंदर. एखादी व्यक्ती एवढी मोठी समाजाची मानसिकता बदलू शकते. भले 2 माणसांची बदलली असेल, भले 4 कंपन्यांची बदलली असेल, पण सुरुवात तर झाली. 0वरनं 100वर नाही जाता येत, 1वरून 10वर नक्की जाता येतं. सुरुवात तर झाली आणि ती सुरुवात सविता काळेंनी केली. ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजेच आकांक्षा हे ब्रँड नेम झालं. आकांक्षाकडून आलेली पाकिट आहेत, उत्तम आहेत. ते ब्रँड नेम पर्यंतचा हा प्रवास खूपच हृदय आहे, रंजक आहे आणि तेवढाच प्रेरणादायी आहे. आत्ता मगाशी मी पाहिलं माहितीमध्ये की सर्व दिव्यांगांना एकत्र काम करता येईल अशी ही महाराष्ट्रातली एकमेव संस्था आहे. त्याचं श्रेय तर तुमच्याकडे आहेच आहे, पण ह्या इथल्या पाकिटांच्या जोडीने अनेक प्रकल्प बाकीचे अभिजितच्या आवाजात मगाशी आपण ऐकले. तर तो भाजीचा टेम्पो असेल, आटा चक्की असेल, अनेक जणांचे तुम्ही चांगले विवाह लावून दिलेत आणि ते आता ज्या त्या ठिकाणी, म्हणजे नुसतं या आकांक्षात काम करा आणि कमवा असं नाहीये, आपापल्या ठिकाणी जा आणि नांदा सौख्य बरे हे सुद्धा केलं. तर त्यासंबंधी आणि तुमच्या मनातल्या काही माणसांबद्दल जरा आम्हाला सांगा. आता मला इथे बरेच जण बसले आहेत, त्याच्यामधले म्हणजे जेव्हा म्हणजे ज्यातनं मला ऊर्जा मिळत होती, म्हणजे मी रोज म्हणते की आकांक्षात रोज मी जेव्हा खाली उतरते तेव्हा मलाच ऊर्जा मिळते. तर ती कशातनं, तर इथे आता तुमच्या समोरच बसली आहे ती मीनाक्षी दारुणकर. तर प्रत्येकाचा संघर्ष वेगळा, प्रत्येकाची कहाणी वेगळी आणि प्रत्येकाची कुठेतरी आत खोलवर आपल्याला कुठेतरी म्हणजे काय त्यांची वेदना कुठेतरी जाणवत होती मला. तर तिचंच फक्त उदाहरण मी देते या ठिकाणी की मीनाक्षी जन्मतः तिला दोन्ही पाय चिकटलेले होते
आणि तिच्या पाठीवरती संपूर्ण अशा गुठळ्यांसारखं असं सगळं जमा झालेलं होतं. तर डॉक्टरांनी सांगितलं की 3 महिने तिच्या आईने वगैरे वाट पाहिली तर ते काही झालं नाही. नंतर मग तिची एक शस्त्रक्रिया पायांवर झाली आणि त्याच्यानंतर तिला काही परत चालता येईना. मग 3-4 वर्षाची झाल्यावर दुसरी शस्त्रक्रिया झाली. पण त्याच्यानंतर असं लक्षात आलं, म्हणजे मेडिकल फील्डमधल्या लोकांनी असं सांगितलं की ह्यातलं जे हे ऑपरेशन आहे तर जे आधी तिच्या हाडांच्या तिथे जी काही गोळा झालेली पाठीवरचे ते आधी केलं असतं तर ती कदाचित हे अपंगत्व तिला आलं नसतं. तर त्याच्यानंतर ती पूर्ण पॅराप्लेजिक झाली. संपूर्ण दोन्ही पायातली आणि पाठीची संपूर्ण शक्ती तिची गेली. त्याच्यानंतर तिला थोडेसे कॅलिपर लावून थोडं ती शाळेत जायला लागली. तिची आई तिला उचलून शाळेत नेत होती 8वी पर्यंत. ती 9वीत असताना तिचे दोन्ही पायांमध्ये इतक्या जखमा झाल्या की तिला त्या कॅलिपरनी चालताच येईना. मग तिचे दोन्ही पाय काढावे लागले. ती आज दोन्ही जयपूर फूटवरती या ठिकाणी आलेली आहे चालत. तर अशा सगळ्या संपूर्ण ॲडव्हर्सिटी क्षणाक्षणाला यांना फेस कराव्या लागतात. तर अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. आपण मीनाक्षी तिने त्यानंतर MCOMची डिग्री घेतली आहे. 9वी नंतर MCOM पर्यंतची झेप बघा. आणि त्याच्यानंतर स्टेनो हा अत्यंत अवघड कोर्स. तर ती तो कोर्स पण तिथे ती शिकवते त्या इन्स्टिट्यूटमध्ये, कारण ते अजूनही आवश्यक आहे. ती आता MPSCचा अभ्यास करते. लक्षात घ्या तिची जिद्द सगळ्यात. ती MPSCचा अभ्यास करते. तर त्या अभ्यासासाठी कोरोनामध्ये तिचे क्लासेस बंद झाले म्हणून तिला लॅपटॉपची आवश्यकता होती. आकांक्षाने तिला लॅपटॉप दिलाय आणि त्यामुळे आज ती छान सक्षमपणे काम करते आहे. असे कितीतरी जण या ठिकाणी तुम्ही महेशचं गाणं ऐकलत. महेश म्हणजे MA ला पहिला आला, BA ला पहिला आला आणि त्यांचं डेहराडूनला अंधांचं BEd असतं तिथेही पहिला आला. म्हणजे त्यांनी स्वतःचं हे सिद्ध केलं असून महेश उत्तम गायक, उत्तम वादक, म्हणजे स्वतःला त्यांनी सिद्ध केलं होतं म्हणजे नॉर्मल व्यक्तीसारखं. पण तरीही त्याच्यानंतर 350 इंटरव्ह्यू, एम आय राईट, जवळजवळ एवढ्या इंटरव्ह्यूमध्ये केवळ त्याचं सिलेक्शन एक म्हणजे टीचर म्हणून ज्याला आपण म्हणू की एक शिक्षक म्हणून त्याचं होऊ शकलं नाही. का तर त्यांनी म्हटलं की तो फळावर कसा लिहिणार. केवळ या एका कारणासाठी त्याला रिजेक्ट केलं गेलं. हे कुठलं रिजेक्शन, ही कुठली समाजाची मानसिकता. परत परत आपण त्या मुद्द्यावर येतोय की नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे कसं जायचं. मग यांच्यामध्ये ही सकारात्मकता निर्माण करणं हेच आमचं ध्येय बनलं आणि तशी वाटचाल आमची चालू आहे. अगदी असंच जायचं जसं तू सगळ्यांना नेतेस आणि जसं मीनाक्षीने आपल्याला करून दाखवलंय. एवढी सकारात्मकता दिसतीये ती आपोआपच पसरेल. आज एके ठिकाणी आहे, उद्या 10 ठिकाणी होईल आणि हळूहळू आपल्या समाजात ते बदल होत जातील. या सगळ्याच्या जोडीने मला तुम्हाला सांगायचंय की माझी ही सखी स्टेजची आहे बरं का. एकांकिका, राज्यनाट्य हे बाय हात का खेळ, म्हणजे किती केलंय आणि किती करवलंय ह्याला काही गणती नाही. पण नाती ऋणानुबंधांची सारखी एकपात्री प्रवेश ती करते. एकपात्री पूर्ण एकांकिका त्यांनी केली. इथंच नाही, अमेरिकेपर्यंत जाऊन त्याचे प्रयोग केले. पण परत त्या सगळ्या प्रयोगांचं मानधन वळलं समाजसेवेकडे. ही गंमत आहे त्यातली. म्हणजे नुसतं केलं नाही, जे जे केलं त्या सगळ्याचं अर्थकारण असेल, त्या सगळ्याच्या मागचा विचार असेल. तो समाजसेवा शब्द तिला आवडत नाही, आपण सोडून देऊया. पण तो सगळा भलं करण्यासाठी आपल्या समोर आलेल्यांची जिथे कुठे कमी असेल तिथे मी आहे असं म्हणून उभं राहण्याची जी उर्मी होती तिकडे तिने सगळा तो लावला. आणि आणि शेवटचा आता मुद्दा आपण असा घेतोय तो एलांटीचा. त्याच्याबद्दलही आपण खूप बोललो मगाशी, हेमंत सरांनी सांगितलं. तर त्याच्यामधले तुमचे 2 अनुभव आणि त्याच्यानंतर तुम्ही मुलांना सहलीला घेऊन जाता, तिथला एखादा अनुभव आम्हाला सांगा आणि आपण थांबूया. आता फक्त मला वाटतं 2 जसे मगाशी सांगितले अनुभव तसे माणुसकी किंवा करुणा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माणूस ही जात आणि माणुसकी हा धर्म. अशा घरात मी वाढले आणि ते संस्कार माझ्यावर आहेत. त्यामुळे तशी कुठे माणुसकी झिरपताना जिथे जिथे दिसते तिथे कुठेतरी सलाम करावासा वाटतो. तर असंच आम्ही एका ट्रिपला गेलो होतो भंडारदऱ्याला.
सगळ्यांना मी तर सगळ्या आपण 40 लोकांना घेऊन सगळ्या प्रकारचे आम्ही तिथे गेलो आणि तिथे नावेत आम्हाला बसायचं होतं आणि ते नावाडी अक्षरशः आदिवासी नावाडी होते दोघही जण. तर मी त्यांना म्हणलं की इन सबको लेके जाना है, तो इनको ऐसे बिठाना पडेगा, उठा के बिठाना पडेगा उनको, कुछ कुछ प्रॉब्लेम नाही म्हणले. त्यांनी त्या 2-3 जणांनी मिळून आणखीन 4 जणांना बोलवून आणलं नावाड्यांना आणि 2 नावा तयार केल्या मोठ्या मोठ्या आणि सगळ्यांना अक्षरशः उचलून ज्याला जे जे काही, कारण प्रत्येकात काहीतरी हे, तर त्या सगळ्यांना उचलून त्या नावेत बसवलं आणि संपूर्ण आम्हाला एक राऊंड मारून आणली. आमच्याबरोबर ढोलकी होती, हे होती, ना आठवेल. आम्ही जोरदार गाणी म्हणत म्हणत 2 ट्रिप पूर्ण केल्या त्यांच्या. आणि मग त्याच्यानंतर और घुमने का, हे सगळे हो म्हणाले. परत त्यांनी अजून एक चक्कर मारली. आणि सगळ्यात सांगायचा मुद्दा म्हणजे हे आम्ही सगळं करून आल्यानंतर सगळी गाणी झाली, हे झाली, खुश होते ते एकदम. तर ते सगळं आम्हाला सगळ्यांना त्यांनी वरती आणलं, परत एक गाणं म्हणायला लावलं आणि मग आम्ही तिथून निघालो. मी त्यांना म्हणलं चलो अभी अपना हिसाब पूरा करेंगे. क्या, कैसा हिसाब? तो म्हणाला नहीं, हमें जो आनंद मिला है ये सब करने में वो आप ले रही है? नहीं, हम नहीं लेंगे. तो ये म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं की हे मी घेतलं तर म्हणजे अशी ही माणुसकी की त्याला किती मिळत असतील दिवसभरामध्ये. एवढ्या 30-40 जणांचे त्याला मिळणार होते. मी त्याला सहजपणे देणारही होते, आमचं ठरलं होतं. पण त्यांना ते सगळं त्यांचा आनंद पाहिल्यानंतर त्याला कुठेतरी आत वाटलं की नाही, हा माझा आनंद माझ्याजवळ, हम भी कुछ कर सके, आप इतना कुछ करती हो तो हमारा भी थोडा कुछ चाहिए ना, असं म्हणून त्यांनी घेतलं. नाही तर तिथे हा माणुसकीचा झरा मला म्हणजे त्याला दाद द्यावीशी वाटते की तुमच्याकडे फक्त सगळं हवं की आर्थिकदृष्ट्या आहात म्हणून तुम्ही करू शकता असं नाहीये, तुमची इच्छा हवी. तसंच असाच एक सुंदर अनुभव हरिहरेश्वरला. यांना सगळ्या ब्लाइंड लोकांना समुद्र बघायचा होता आणि म्हणून मग आम्ही हरिहरेश्वरला गेलो. खूप मजा आली, सगळे समुद्रात डुंबले. त्याला अर्थात अश्विनीची एक कविता कारणीभूत आहे. तिने समुद्रावर तिला दिसत नसून इतकी सुंदर कविता केली. तर त्याच्यातनं मला खूप हल्ले मी मनातून की नाही आपण यांना तो स्पर्श आणि ते आपण अनुभव द्यायचा. म्हणून आम्ही तिथे गेलो आणि हरिहरेश्वरच्या मंदिरामध्ये या सगळ्यांना घेऊन आम्ही बसलो होतो. एक 40 लोक आपले सगळे तिथे आम्ही बसलो आणि तिथे महेशनी आत्ता जसं त्यांनी देवीला बोलवल्यानंतर आपल्या सगळ्यांना खूप छान वाटलं कुठेतरी देवीपर्यंत, तसं त्यांनी हरिहरेश्वराच्या मंदिरामध्ये शंकराचा जो काही सुंदर त्यांनी गाणं म्हणलं तर तो सगळा गाभारा अशा त्या सुरांनी भरला. आणि मग ते सगळं जे काही आमचं त्या ठिकाणी चाललं होतं की प्रत्येकाला खाली आम्ही वाकून त्या पिंडीपर्यंत नेऊन दर्शन देत होतो. नंतर ही गाणं वगैरे सगळं पाहिलं आणि त्याच्यानंतर तो तिथला पुजारी बघत होता आणि ते सगळं झाल्यानंतर तो आला आणि डायरेक्ट मला साष्टांग नमस्कार घातला. म्हटलं तर तो मला म्हणायला लागला की मी इतकी वर्ष इथे पुजारी म्हणून काम करतोय पण मला इतके दिवसात देव नाही, आज मला देव दिसला. क्या बात. वा 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 वा. म्हणजे त्या पुजाऱ्याचा सात्विकपणा आणि आम्हा सगळ्यांचा अतिस्नेह असं मला वाटतं की तो जे करू शकला ते आम्ही केव्हाच करायला हवं होतं. नाही तेव्हा जमलं, कदाचित अतिपरिचयामुळे आम्ही गृहीत धरलं खूप जास्त. आज सगळ्यांच्या साक्षीने सवितासाठी 2 हस्तक आणि 1 मस्तक. आमच्या सगळ्यांच्या म्हणजे आम्ही ज्या कोणी मैत्रिणी आहोत सविताच्या, आमच्या सगळ्यांच्या मायेची शाल सविताला पांघरायची माझ्या 2 मैत्रिणींची इच्छा आहे. तर त्यांना मी बोलवते आणि इथे आपण थांबूया. चालेल सविता? हो, येस. आपल्या सगळ्यांची सुहृदांची अशी साथ, सगळ्यांचा स्नेह हे आमचं खरं तर पाठबळ आहे आजवरचं आणि हे असंच राहो ही मी आज प्रार्थना करते. धन्यवाद.
तर यानंतर आपण आपल्या आजच्या प्रमुख अतिथी ज्या आहेत परिमलाताई भट यांची मुलाखत घेणार आहेत. आपल्या सर्वांच्या लाडक्या संस्थेच्या विश्वस्त उद्योजक आणि सुप्रसिद्ध लेखिका, लोकसत्ताचा नवदुर्ग पुरस्काराच्या मानकरी भूपाली निसळताई या त्यांची मुलाखत घेणार आहेत. आणि या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की दोघी पण ज्या आपल्या प्रमुख अतिथी आहेत त्या आणि भूपाली निसळताई त्या सुद्धा, या दोघींना सुद्धा नवदुर्गाचा पुरस्कार मिळालेला आहे. तर आपण त्यांचं टाळ्यांनी हे करू, स्वागत करू. एक दुर्गा, आपल्या नगरची नवदुर्गा ही आपल्या ह्या पण नवदुर्गेचा सन्मान मिळालेला आहे परिमलाताईंना. त्यांची मुलाखत घेणारे हे केवढं भाग्य आहे.